नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे. आपण पाहताय 51 न्यूज. दहिवडीचं महावितरणचं जे मुख्यालय आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी आपण आता सध्या उभे आहोत. त्याचं कारण असं आहे की काल मी एक विशेष बातमीचा भाग केला होता आणि त्यामध्ये दहिवडी वडगाव हद्दीवरील 2 खडी क्रशरच्या संदर्भात मी काल कारवाई व्हावी अशी अपेक्षा सदर बातमीच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यानुसार महसूल प्रशासनाने आज त्यांच्यावर कारवाई करत दंडाची देखील कारवाई त्यांच्यावर केलेली आहे. मात्र त्या अवैध खडी क्रशरना ज्या प्रकारे महावितरणकडून अभय दिलं जातंय किंवा वीज कनेक्शन चुकीच्या पद्धतीनं दिलंय ते कधी कट होणार याची उत्सुकता आता सध्या मान तालुक्यातील लोकांना लागून राहिली आहे. त्याचा विषय असा की आज दुपारी मी डावरे साहेबांना भेटलो. डावरे साहेब हे दहिवडीच्या महावितरणच्या कार्यालयाचे प्रमुख आहेत आणि मी त्यांना भेटल्यानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी मला असं सांगितलं की तहसील कार्यालयाकडून जोपर्यंत मला कारवाई संदर्भात कुठलंही पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही तशी काही कारवाई करू शकत नाही. मात्र आता मी आपणाला दाखवू इच्छितो की तहसीलदार साहेबांच्या सही शिक्क्यानिशी महावितरण कार्यालयाला तसा आदेश पारित करण्यात आला आहे, जारी करण्यात आला आहे की संबंधित जे मान तालुक्यातील अवैध खडी क्रशर आहेत त्या ठिकाणचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचा आदेश यामध्ये तहसीलदार साहेबांनी आपल्याला दिल्याचा आता बघायला मिळतंय. हा एकूण विषय जर बघितलं तर मान तालुक्यातील जेवढे अवैध खडी क्रशर आहेत त्या ठिकाणी जो असणारा वीज पुरवठा आहे तो खंडित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी मागच्या काही दिवसातच महसूल प्रशासनाला दिला होता. त्यानुसार महसूल प्रशासनाकडून वारंवार महावितरणला त्या संदर्भात पत्रव्यवहार करूनही महावितरणनं कोणत्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी केलेली बघायला मिळाली नाही. त्यामुळंच जे अवैध प्रकारचे खडी क्रशर आहेत ते सुरू आहेत. दुसरा विषय असा की महावितरणनं अशा लोकांना का पाठबळ दिलं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा संशोधनाचा विषय आहे. आजपर्यंत डावरे साहेब असतील किंवा या कार्यालयाचे जे प्रमुख आहेत त्यांनी संबंधित टोलवाटोली ही महसूलकडे केली. मात्र महसूलनं आपल्याला कागदोपत्री पुरावा दिला आहे की आपण या संदर्भातली कारवाई करण्याचे जे आदेश आहेत ते संबंधित विभागाला दिलेले आहेत. त्याच्यामुळं महावितरण कोणती कारवाई करतं हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. एकूणच विषय जर बघितला तर महावितरणच्या या कारवाई आधी महसूल प्रशासनानं जे 2 खडी क्रशर सील केलेत त्याला जवळपास 10.5 लाख रुपयाचा दंड करण्यात आला आहे. त्याच्यामुळं महसूल आपल्या कारवाईत कुठंही कमी पडलं नाहीये. मात्र महावितरण अशा अवैध धंदेवाल्यांना का पाठीशी घालतंय हे पाहणं आता लोकांसाठी महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे महावितरण कारवाई काय करते याकडे आता सर्वसामान्य जनतेसह संबंध मान तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 51 न्यूजसाठी मी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.